विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अभ्यास तर सगळेच करतात, खूप करतात. पण जो फायनल रिव्हिजन परफेक्ट करतो ना, त्यालाच पेपर सोपा जातो बाळांनो. अभ्यास रोज करतोय आपण मान्य आहे. पण जर रिव्हिजन नाही केली तर पेपर सोपा जाईल का सांगा बघू? नाही, कुठलाच पेपर सोपा जाणार नाही. तर सगळ्यांना रिवाईज करावं लागतं. बरं, आता एका दिवसात रिव्हिजन करायचंय. मी बोलणार आहे इथं फर्स्ट सेम बद्दल. ठीक आहे? आमच्या इथं एक कॉलेज आहे. एवढा एवढा सिलेबस आहे फर्स्ट सेमेस्टरला. मी तुम्हाला सांगतो, मॅट्रिक्स लॉजिक बघा नीट जर विचार केला ना, तर हे जे मॅट्रिक्स लॉजिक आहे ना, दोन्ही मिळून 14 मार्क आहेत. ओके. ट्रिगो फंक्शन 10 मार्काला आहे. हे सगळे अप्रॉक्सिमेटली 24 मार्काचे टॉपिक आहेत. म्हणजे जर मी याचा विचार केला, तर इथं जवळ-जवळ माझा 48 मार्क्सचा सिलेबस कंप्लीट होऊ शकतो. ओके. पण मला तुम्हाला द्यायचा एक क्रम. काहीच अभ्यास झाला नाही, ठीक आहे, किंवा अभ्यास झालाय, तरी मला व्यवस्थित रिव्हिजन ही करावीच लागणार. लक्षात घ्या. आता कसं करायचं? पहिला कोणता क्वेशन करू? टॉपिक वाईज जाऊ? कुठला टॉपिक घेऊ? सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं देणार आहे बरं का. व्यवस्थित लक्षात घ्या. पहिली गोष्ट जे तुम्हाला करायचं ते मी अगोदर सांगतो. पहिल्यांदा सुरुवात करा डिफरन्शिएशन. या टॉपिक मधले फक्त 3च क्वेशन तुम्हाला मी करायला लावतोय. ओन्ली 3 क्वेशन्स कोणते सांगू का? ते तिन्हीच्या तिन्ही थेरम आहेत लक्षात घ्या. म्हणजे त्यात चेन रूल आहे, की dy/dx इक्वॉल्स टू dy/du इंटू du/dx. पॅरामेट्रिक आहे. dy/dx इक्वॉल्स टू dy/dt अपॉन dx/dt. त्याच्यानंतर ते रेसिप्रोकलचा एक थेरम आहे. बरोबर आहे? हे 3 थेरम ॲट एनी कॉस्ट पहिल्यांदा करायचे. ओके. मग चला सुरुवात कळाली तुम्हाला रिवाईज कसं करायचं ते. तर पहिल्यांदा करायचं तुम्हाला थेरम डिफरन्शिएशनचं. त्याच्यानंतर UV/dx इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके. इंटिग्रेशन बाय पार्ट्सचं थेरम करायचंय आणि त्याच्यानंतर त्याचाच वापर करून असे 3 प्रॉपर्टी आहेत. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचं इंटिग्रेशन किंवा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचं इंटिग्रेशन. ओके. चला, एवढे प्रश्न केले का आपण? छान, खूपच छान. इथं तुम्हाला मी सांगतो यातलं एक थेरम हे एक्झाममध्ये 101% येणार. याच्यातलं सुद्धा येणारच लक्षात घ्या. पण थांबा की इंटिग्रेशन आहे. मग तुम्हाला 1 एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, 1 एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि 1 ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर किंवा ते सगळं रूट मध्ये सुद्धा हे 6, हे 3 9, हे 10, 11, 12, 13 हे 13 क्वेशन्स तुम्हाला करायचे आहेत. बोर्डच्या एक्झाम मधले आपले 8 मार्क फिक्स होतील. 10% सिलेबस इथंच कंप्लीट होतोय. माझ्यावर विश्वास ठेवा. कुठलाही पेपर काढून बघा तुम्हाला हे थेरम दिसणारच आहेत लक्षात घ्या. आता डेफिनेट नाही, नाहीतर त्यात सुद्धा प्रॉपर्टीज आहेत. ते सुद्धा परीक्षेत 4-4 मार्काला येतात बरं का बाळांनो. बरं. बरं चला इथपर्यंत आपण आलो. ह्याला 1 तास 2 तास लागतील हं तुम्हाला लक्षात घ्या. तुम्ही ह्याच्यासाठी लागणारे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. मी पहिल्यांदा तुमच्याशी ती गोष्ट शेअर करतो चला. आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही गेला ना, तर पहिल्यांदा तुम्हाला दिसेल ट्रिगो फंक्शन. दिसेल असं नाही, खूप प्लेलिस्ट आहे, ते शोधावं लागेल. ट्रिगोचे 9 व्हिडिओ सफिशियंट आहेत. थोडासा सिलेबस तिथं राहिलाय. इंटिग्रेशन कंप्लीट 17 व्हिडिओ आहेत. पण हे लाईव्हचे पण 13 व्हिडिओ आहेत. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह सगळं त्यात घेतलंय. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो डेरिव्हेटिव्हचे 16 व्हिडिओ आहेत. हे 10 व्हिडिओ आहेत, 9 आहेत आणि अरे बापरे! सर एका दिवसात माझे व्हिडिओ 10 ते 15 मिनिटाचे असतात लक्षात घ्या आणि तुम्ही इझिली ते करू शकताय लक्षात घ्या. आणि एक व्हिडिओ बघा, तुम्ही अगदी ते वेब सीरीज बघताना तसं पटापट एक झाला की दुसरा, एक झाला की दुसरा तुम्हाला आवडेल आणि आजपासून तुमचं लाईफ चेंज होईल. बरं याचा अर्थ तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, तर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा बरं का आणि तुमच्या मित्रांबरोबर ह्या गोष्टी सगळ्या शेअर करा आणि तुम्हाला खरं सांगू का? तुमची सेमचा पेपर जो होईल, काहींचा दिवाळीच्या अगोदर आहे, काही दिवाळीनंतर आहे. तुम्हाला सांगतो हाच क्रम असेच सगळं दिसणार आहे तुम्हाला. ओके. बरं आता इथपर्यंत मी आलो याच्या पुढे मी काय करू? सांगू का? सरळ-सरळ ट्रुथ टेबल करायचं. मी तुम्हाला सांगतो ट्रुथ टेबल करायचं. ओके. लॉजिकमध्ये. ट्रुथ टेबल येतच परीक्षेत 3 किंवा 4 मार्कला फिक्स आहे. अरे ते आणि टॉटॉलॉजी का कॉन्ट्राडिक्शन आहे, कंटिन्जन्सी आहे. हे कंडिशन्स एकदम विथआऊट युजिंग ट्रुथ टेबल नकोय. मला युजिंग ट्रुथ टेबल प्रूव्ह दॅटचे प्रश्न आहेत. अरे जेईचे मागचे 4-5 वर्ष बघा पेपर, त्यात पण ट्रुथ टेबल आहेच. मग ट्रुथ टेबल केल्यानंतर काय करायचंय? क्लिअरली सांगतो स्विचिंग सर्किटचा पॉइंट करायचा लॉजिक मधलाच. सिम्प्लिफाय द स्विचिंग सर्किट लॉज वापरायचे. ठीक आहे. ते आयडेंटिटी लॉ वगैरे जे आहेत ना, ते सगळे लॉ वापरून तुम्ही स्विचिंग सर्किटला रिड्यूस करायचे प्रश्न पुस्तकातले. सॉल्व्ड प्रॉब्लेम एक्सरसाइज मधले करायचेच हे लक्षात घ्या. बरं हे परीक्षेत येतच म्हणूया आपण. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो मॅट्रिक्स मध्ये ना
मेथड ऑफ रिडक्शन तुम्हाला करायचं आहे. मेथड ऑफ रिडक्शन. असे वर्ड प्रॉब्लेम आहेत का रे बघा त्याच्यावर बेस्ड म्हणूया आपण. मोठे-मोठे वर्ड प्रॉब्लेम आहेत का बघा, ते तुम्हाला करायचे आहेत. मग बोर्डच्या एक्झाममध्ये ह्या दोघातला एक प्रश्न फिक्स असतो 4 मार्काला. हे 4 मार्काला फिक्स असतं. त्याच्यानंतर हे 4 म्हणजे इथं सेक्शन डी कंप्लीट झाला आपला. बोर्डचा एक सेक्शन डी म्हणूया आपण. बरं आता एवढं झाल्यानंतर मी काय केलं पाहिजे? सांगतो लक्ष द्या. मी क्लिअरली सांगतो आपल्या प्लेलिस्ट मधून तुम्ही एओडी करा. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह करा. किती व्हिडिओ आहेत रे? 10च व्हिडिओ आहेत. ओके. मग एका व्हिडिओमध्ये मी डेडिकेटली एलएमव्हीटी घेतला असणार आहे, रोल्स थेरम घेतला असणार आहे, इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग, मॅक्सिमा, मिनिमा सगळं त्याच्यात असणार आहे. ओके. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज काढायचे. वर्ड प्रॉब्लेम, डिस्प्लेसमेंट, एक्सेलरेशन, व्हेलॉसिटी हे सगळं त्याच्यात असणार आहे. हे का करायचंय? कारण हे फिक्स तुमचे 10-15 मार्क असणार आहेत. बोर्डच्या एक्झामला 8 मार्काला ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता गंमत बघा. थेरमचा पार्ट तर सगळा केला. मी यातलं कुठलं न्यूमेरिकल तुम्हाला करायला लावलंय का डिफरन्शिएशन मधलं? नाही करायला लावलं. इंटिग्रेशन मधलं नाही करायला लावलं. मी तुम्हाला थेरम करायला लावतोय. 8 मार्काला डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन टॉपिक असेल, त्यातला थेरम जर 4 मार्काला येत असेल, तर बाकीचं एवढं सगळ्या न्यूमेरिकल मधून 4 मार्काचेच न्यूमेरिकल येणार आहेत. मग त्याच्याऐवजी जर एवढी सुरुवातीला केलं आपण, सगळं एवढी बरं का डिटेलमध्ये केलं, तर तिथं एक मार्क वाढण्याचे चान्सेस खूप आहेत. बरं, हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. आता मात्र तुम्हाला थोडासा ट्रॅक चेंज करतोय. साइन रूल, कोसाइन रूल तुम्हाला करायचे. याचे प्रूफ करायचे आहेत. साइन रूल आणि कोसाइन रूल. ट्रिगो फंक्शनच्या व्हिडिओमध्ये 9 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी साइन रूल तुम्हाला प्रूव्ह करून दाखवले आणि तुम्हाला ते आवडलेत व्हिडिओ अगोदर सुद्धा. मग साइन रूल, कोसाइन रूल झालं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ट्रिगो फंक्शन मात्र ना व्हिडिओज म्हणून लिहितोय बरं का. मग आता एवढा अभ्यास इथपर्यंत झाल्यानंतर फर्स्ट सेमचा पेपर का तुम्हाला अवघड गेला पाहिजे सांगा बघू? मॅट्रिक्स, मेथड ऑफ रिडक्शन बोललोय. इन्व्हर्स पण आहे. 2/2 चा इन्व्हर्स, एडजॉइंट वगैरे सगळंच आहे लक्षात घ्या. करा की नंतर मॅट्रिक्स पण फायनल रिव्हिजन करा. मॅट्रिक्स. लॉजिक टेबल केले आपण. अरे तुम्हाला सांगू का? अतिशय सोपे प्रश्न आहेत लॉजिकमध्ये बरं का लक्षात घ्या. अतिशय सोपे. मला सांगा बघू, त्यांनी देताना स्टेटमेंटमध्ये अँड दिलंय आणि जर मी ऑर घेतलं, तर हा कोणता प्रश्न आहे? हा कोणता प्रश्न आहे? एक सेंटेन्स दिलेलं असतं, पूर्ण कंडिशन चेंज करायचे असतात लक्षात घ्या. इतकं सोपा प्रश्न आहे ना, मग मी तुम्हाला सांगू का, की लॉजिक हा टॉपिकच तसा आहे. तुम्हाला फक्त रूल्स ऑफ निगेशनमुळे भीती वाटते लक्षात घ्या. काळजी करू नका, तेही सोपंच आहे. बरं, म्हणजे आता मॅट्रिक्स, लॉजिक, ट्रिगो फंक्शन पण झालंय. डिफरन्शिएशन थेरम केलेत. आता डिफरन्शिएशनचे थेरम झाल्यानंतर तुम्ही काय करायचंय लक्षात घ्या. तुम्ही तुम्ही आता मात्र सगळ्यात महत्वाचं. आता लक्ष द्या. ऑल पी-वाय-क्यूज क्वेश्चन फक्त करायचे. परीक्षेत आलेले प्रश्न करायचे प्लस पुस्तकातले सॉल्व्ड प्रॉब्लेम तुम्ही करायचे आहेत. मग आता बाळांनो, मी तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं आहे, की काय-काय करायचंय ते. मग आता सुरुवात करूया. पेटून उठूया आपण लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, की हे जे 48 मार्क्स मिळतील तुम्हाला, म्हणजे तुमची आउट ऑफ 80 48 मार्काची तयारी सेमेस्टरमध्येच होते. मग यासारखं चांगलं काहीच नाही लक्षात घ्या. यशाकडं आपलं एक पाऊल पडतंय म्हणूया आपण. यशाच्या दिशेनं आपली जी वाटचाल सुरू आहे त्यातलं हे पहिलं पाऊल आहे, की आपल्याला सेमेस्टर जमले. हो, जमलंय. पण सगळ्यांना जमलेली नाहीये. अजूनही मुलं तणावात आहेत. कसं करायचं ते काय कळत नाहीये. पण मी आहे तुमच्यासाठी लक्षात घ्या. तुम्हाला ते करायचं आहे. तुम्ही कराल हे मला माहिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चला आता मी प्लेलिस्ट तुम्हाला दाखवतोय. मग आपल्या YouTubeवर ढिगानं प्लेलिस्ट आहेत. तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये जावा. तुम्हाला ते नक्की आवडेल. तुम्ही चांगला अभ्यास करा, चांगले मार्क मिळवा. ऑल द बेस्ट.